प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आपल्या सर्वांचे नेते अजितदादांनी उभे आयुष्यभर शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक समजुतीचा विचार आणि तमाम राज्यातील मायमाऊलींच्यासाठी सशक्तीकरणासाठी दिलेले योगदान लक्षात घेत आज दादांच्या नावाने दादा उद्योगिनी महिला ॲप, दादा एनसीपी ॲप या दोघांचं आज आपल्या सर्वांच्या साक्षीने ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभारंभ झाला त्या राज्याच्या कणखर लोकप्रिय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार सुनेत्राबाई पवार, दत्ताबाबा बर्णे, आदित्य तटकरे, अण्णा बनसोडे, प्रसिद्ध यश अभिनेते अजिंक्य देव, आमदार माऊली कटके, आमदार सुनील अण्णा शेळके, आमदार विक्रम काकडे, आमदार शंकर मांडेकर, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, महिन्याचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, गौरवशाली भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करत असतानाच दादाने आपल्या उण्यापूर्व आयुष्यामध्ये समर्पित भावनेने या राज्याला, देशाला प्रचंड प्रमाणावरती योगदान दिलं. त्याचं राजकारण, त्यांचं समर्पित जीवन केवळ त्यांच्या जन्मभूमीसाठी सीमित कधीच राहिलं नाही. 40 वर्ष तांड्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रामध्ये आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपासून पसरलेल्या या देशभरामध्ये आपल्या राज्याचा वेगळा आगळा ठसा दादाने आपल्या कर्तृत्वातून, गाजवलेल्या इच्छाशक्तीतून, प्रचंड मेहनतीतून आणि कमालीच्या दूरदृष्टीतून त्यांनी त्या ठिकाणी घेतला. त्यांच्या अकाली जाण्याने तुम्ही आम्ही सर्वजण हरलो, पण दादांचा विचार या नवीन पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याच प्रकारने चालू ठेवणं आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी महिलेचे ऋण वारंवार व्यक्त केलं. त्यांनी एक कणखरपणा दाखवला, संयमी नेतृत्व दिलं आणि त्याचबरोबर ती उभा महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्हाला अभिमान आहे की दादा सर्वाधिक अर्थमंत्री दादांनी जसं या महाराष्ट्रामध्ये सादर केला तसं महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी आपली निवड झाली याचा सुद्धा आनंद आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी होता. अशा वेळेला उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खासदार पार्थ पवार त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून ज्या वेळेला नवीन आपण उपक्रम हातामध्ये घेतो तर उद्याची चळवळ लक्षामध्ये घेता उद्या ते आपल्याला भर छोट्या जीवनावरची चित्रपट दत्तमामा मागाशी तुम्ही विचारलं तसं त्यांच्या नावावर 7/12 नाही, तसं मामीच्या नावावरचा 7/12 आम्हाला उद्या पाठवा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही 7/12 ते बरं झालं. उरलेली पण देऊन टाका, म्हणजे मग त्याच्यातला काय भाग राहणार नाही. गमतीचा भाग त्या ठिकाणी सोडा. पण मगाशी या ठिकाणी चित्रपट म्हणजे आम्ही सर्वांनी पाहिली, दादांच्या जीवनावरती पाहिलीच. पण बारामती टेक्स्टाईल पार्क ज्या पद्धतीने आपण उभं केलं, महिलांच्या रोजगाराच्या स्वयंकल्पना तुम्ही त्या परिसरामध्ये दाखवल्या. देशभरामध्ये काठावडी ग्रामपंचायतीचं नाव उंचवण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग दाखवलात, याचा अर्थ उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी ज्याला उपमुख्यमंत्री राहते आपल्यावरती येते. त्याच वेळेला दादांनी कणखरपणाने आत्मविश्वासाने जो मार्ग दिला त्याच मार्गावरून मार्गक्रमण करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी निश्चितपणाने करेल. अशा वेळेला उद्याच्या महिलांच्या भगिनींच्या दृष्टिकोनातून उद्योगिनी महिला आहेत ज्याचं सविस्तरपणाने आपण या ठिकाणी पाहिलं. नव्या उद्योगामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एमएसएमई अंतर्गत महिलांच्यासाठी सुद्धा आता 50 लाख रुपयाच्या कर्जाची मर्यादा वाढून ती 1 कोटीपर्यंत नेली. त्याला 35% त्या ठिकाणी सबसिडी तात्काळ मिळू शकते. मला असं वाटतं या ॲप दादांच्या नावाने निर्माण केलेल्या ॲपच्या माध्यमातून नवीन महिला उद्योजक जर का पुढे आल्या. राज्याने पहिल्यांदा कृषी धोरण, महिला कृषी धोरण घेतलं. पुरोगामी महाराष्ट्राचा पहिला प्रथम अनेक इतिहास या देशभरामध्ये झालेला पाहायला मिळू शक्य आहे. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था असतील, शेतकऱ्यांच्यासाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय असतील, या निर्णयामधलं पुढचं पाऊल दादांच्या अर्थसंकल्पीय भाषणातून लाडकी बहीण योजना ज्यावेळेला समग्र महाराष्ट्रामध्ये करण्याचं त्यांनी घोषित केलं
त्यावेळेला संबंध महाराष्ट्राने नव्हे तर देशाने त्या गोष्टीचं स्वागत त्या ठिकाणी केलं. तोच विचार घेऊन आपल्याला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये चालवता असेल तर महिला ऍप उद्योगिनी दादा उद्योगिनी महिला ऍप याची सविस्तरपणाने माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी राहील. प्रदेशाध्यक्ष म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना एक संकल्प माझ्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या वतीने, लोकसभेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने, विधिमंडळातील माझ्या सर्व सदस्यांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीने मी आपल्याला यामध्ये अशा पैच्या ऍपचं त्या ठिकाणी लॉन्चिंग करत त्याच्यातून एक वेगळं वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम ज्या कष्टाने ज्या नियोजन पद्धतीने खासदार पार्थ यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न केला, त्याची व्यापकता जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा पण प्रयत्न केला तर त्याचा फायदा उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पक्ष सोडा निवडणुका येतात जातात पण त्याच्या पलीकडे सामाजिक जीवनामध्ये आपलं जे काही दायित्व असतं त्याच्यावरती भर ठेवण्याचं अवश्य. एसीपी युथ ॲप हे सुद्धा अत्यंत महत्वाचं ॲप आपल्या सर्वांच्या समोर आहे. ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या मध्ये, युवकांच्या मध्ये आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या बद्दलचे नवीन निर्माण होत असतात, अशा वेळेला त्याला नेमकं काय करावं हे समजण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून दादा एसीपी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. खरं तर दादांचं उणपुर आयुष्य जर का कुणी अभ्यासाचा प्रयत्न केला तर तरुणांनी नेमकं काय करावं, उद्योजकता बाबतीमध्ये काय करावं, उपलब्ध असलेल्या क्षेत्रामध्ये आपण काय पद्धतीने काम करावं, या साराचं आकलन, या साराचं दाखलन आणि एक झेप घेण्याचं काम आपल्याला उद्याच्या कालावधीमध्ये करता येईल त्याचा आनंदी व्यक्त करतो. आणि बहिणी, राज्यातील तमाम महिला भगिनी, राज्यातील तमाम युवक यांच्या गरुड झेपेतल्या पंखातलं बळ आपल्या मार्फत निश्चितपणाने संबंध राज्यातल्या या तरुणांना मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. एक स्तुत्य उपक्रम तरुणांच्यासाठी आणि महिलांच्यासाठी सुरू करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक पक्ष आहे जो विचारांचा पक्ष आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे, राजकीय विचारांचा पक्ष आहे, पण त्याचबरोबर सामाजिक समतेचा ओंकार मनामध्ये ठेवत व्यापक अर्थाने समाजाची चळवळ उभी करणारा पक्ष बहिणींच्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये नव्हे तर देशामध्ये समर्थपणाने वाटचाल करेल असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. 80व्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा देत असतो. 81वा स्वातंत्र्य दिन साजरा करून त्यावेळेला या दोन्ही ऍपच्या माध्यमातून उभी राहिलेली चळवळ, दादांच्या उभी राहिलेली चळवळ देशभरामध्ये आपला स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करेल असा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर त्या